रोहा इथे ट्रान्सवर्ड फर्टिकेम कंपनीमध्ये आग लागलेली आहे। आगीचं कारण मात्र अजूनही कळू शकलेलं नाहीये। अग्निशमन दल आणि धाटावमधील फायर ब्रिगेड टीमकडून सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून तपशील घेऊयात। अजेश, आत्ताची काय परिस्थिती आहे? आग आटोक्यात आली आहे का? रोहा धाटाव एमआयडीसी येथील ही घटना आहे। फर्टिकेम कंपनीला जे आहे ती वरच्या भागात असणाऱ्या कुलिंग टॉवरला आग लागलेली आहे। आग भीषण होती। यामध्ये कुलिंग टॉवर जो आहे तो जळून खाक झालेला आहे। मात्र महाड एमआयडीसी मध्ये असणाऱ्या अग्निशमन दलाच्या माध्यमातून ही आग जी आहे ते विझवण्यात यश आलेलं आहे। मात्र काही दिवसापासूनच आपण रायगड मधील बघितला तर ठिकठिकाणी आगीचं प्रमाण जे आहे ते वाढू लागलेलं आहे आणि त्यामुळे चिंतेचं वातावरण जे आहे ते परिसरात पसरलेलं आहे। कारण सातत्याने रोहा एमआयडीसी मध्ये असणाऱ्या कंपनीमध्ये आगीच्या घटना ज्या आहेत ते समोर येताना दिसत आहेत। रिद्धी, अजेश, या कंपनीमध्ये कोणते कामगार होते का? ते सुरक्षित आहेत का? रिद्धी, आपण पाहिलं तर ही जी आग लागलेली आहे ती कंपनीच्या वरच्या भागात असणाऱ्या कुलिंग टॉवरला लागलेली आहे। त्यामुळे जे कामगार होते ते सुरक्षितरित्या बाहेर येऊन थांबलेले आणि त्यानंतर जे आहे त्या अग्निशमन दलाच्या माध्यमातून ही आग जी आहे ती विझवण्यात आली। रिद्धी, जी अजेश, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।